झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। म्हटलं होतं का नाही, ते काम दुसरं कोणी बी करू शकत नाही। आपल्या सूर्यानेच ती पोरगी जिवंत बाहेर काढली। खरं आहे, सूर्य होता म्हणून तिला जीवानीशी बाहेर काढली। थोड्या वेळात येईल शुद्धीवर। तुम्ही काळजी नका करू, तिला बरं वाटेल। ताई, मला माहिती आहे तुमची इच्छा नसताना मी तुमच्या मुलीला वाचवायला पाण्यात उडी मारली। मला माफ करा, पण मी माझ्या डोळ्यासमोर तिला बुडताना नाही बघू शकलो म्हणून मी पाण्यात उडी मारली। सूर्या, तू चिमूला वाचवलंय खरं, पण आता हिला घरी कसं घेऊन जाणार आहेत? म्हणजे असं काय करतोय सारे? अरे आपली काळी सावली नाही का पडली हिच्यावर? आणि आपली काळी सावली पडलेली मुलगी घरी घेऊन जायचं म्हटल्यावर घरावर धोकाच नाही का? आपण एक काम करूया, आपणच हिला घेऊन जाऊया। नाही म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या घरावर संकट नको ना यायला। आणि असंही तू किंवा तुझ्या कुटुंबाने शिवलेली कुठलीही गोष्ट या गावकऱ्यांच्या नजरेत अपवित्रच आहे ना? बरोबर बोलते ना मी? काय झालं आता? आता गप्प का आहात तुम्ही सगळेजण? आता दातखिळी बसली असेल तुमची। देव ना करो आज या मुलीला काही झालं नाही म्हणून, पण हिला जर आज काही झालं असतं ना तर तुम्ही सगळेजण गप्पा बसला असता का? बोला ना आता। सूर्या, त्याचं घर, त्याची आई, घरातली प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अपशकुनी ठरवून मोकळे झाला असता। आमच्या घराला वाईट टाकलं असतं। अरे एवढंच काय, आतापर्यंत सूर्याला गावाबाहेर पण काढलं असतं तुम्ही। तुझा हे बघ, ही वाद घालण्याची वेळ नाही आली। हे बघ, मी वाद नाही घालत आहे, मी फक्त यांना काही गोष्टींची जाणीव करून देते, बस इतकंच। हे बघ, जाणीव करून द्यायची पण वेळ नाही ही। त्यांना उपचारांची गरज आहे। ताई, तुम्ही तिला दवाखान्यात न्या पटकन आणि त्याच्यावर उपचार करा। तुझं चल, आपण इथनं जाऊया। एक चांगलं काम केलं म्हणून आईच्या चारदोरच्या डाग पुसलं जाणार नाही। इकडे चांगुलपणा दाखवायचा आणि गुन्हेगार बायला घरात ठेवायचं। सूर्या, तू दुई तोंडी आहेस, दुई तोंडी। बस, तोंडाला येईल ते बोलू नका। त्यांनी कुणी काय बोललेलं नाहीये। चला आपण इथनं जाऊया, चल। नाही दादा, इथनं निघून जाऊन ना काय बी बदलणार नाही। हे लोक तुला तू तोंडी म्हणतात, मग हे लोक कोण आहेत? ह्यांना तू एखाद्याचा जीव वाचवलेला चालेल, पण तेच आपल्याच घरात एखाद्या वयस्कर माणसाला आसरा दिलेला चालत नाही। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।